कुंभाराकडं 9-10 गाढव होते. इथं कुंभार तर नाही कोणी आपल्याला नाही का? किती गाढव होते? 9-10 गाढव होते. पण त्याच्यात एक आंधळ होत. गाढव बरं काय म्हणतात कुंभार. त्या 9-10 गाढवामध्ये एक आंधळ गाढव होत. आणि ते आंधळ गाढव धोरणानं चरत होत. हुशार होत ते. त्यानं सगळ्याच्या मधात चरायचं. त्याला माहिती हे डोळस येतं, हे काही खड्ड्या खुड्ड्यानं जाणार नाहीत. मग त्यानं मधात राहत. याचा धाक लागलं की इकडं सारखं, त्याला लागलं की इकडं सारखं. मधात त्या कोणा चरायचं असं आंधळ्या गाढवाला. ध्यान द्या बरं. आता ते आंधळ गाढव असं चरत होतं. पण एक दिवस असा योग आला, ते गाढव चरता कस काय ते मनात चिंतन करू लागलं. आणि ते हुकलं नाही, एकटं आंधळच हुकलं. बाकी सगळे घोळक्यानं होते. आणि हे दररोज त्याच्या जाण्याच्या येण्याच्या थांबण्याच्या त्याचा इशारा त्याला माहित होता. ती चरलं निसाऱ्यावर येऊन थांबलं. पण कोणाचाच कालमाल दिसाना. आणि झाकड पडलेली. पण ते चिंता तूर बसलं. विचार काय करावं आता. मग आता चिंता तूर बसल्यावर तिथं एक घुबड आलं. तुम्हाला माहिती आहे का घुबडाला दिवसात दिसत असतं का रातचं? कवा कोणाला ध्यानात ठेव बरं. नाही तुम्हाला नाही वाटायला बरं का? घुबडाला दिवसा दिसतं का रातचं? अज्ञानात जास्त डोकं चालतं का ज्ञानात? अज्ञानात. अज्ञान म्हणजे अंधार नाही का? आता ते घुबड ते झाल्यावर म्हणलं की जय हरी महाराज. म्हणले जय हरी. आणि तुम्ही कसं काय राहिले एकटेच घरी? ते म्हणलं कसं काय तरी झालं बाबा. ते हुकाहुक झाली आमच्या. चिंता करायची काम नाही म्हणलं. पठ्या तिकीटच करू नका. आता तुम्हाला नसलं दिसत पण मला दिसत ना. घुबड काय म्हणू लागलं. आता ते जाणून बघून आंधळच होतं विचार. त्याला सांगितलं तुला जरी दिसत नसलं तरी मला दिसतंय ना. तो म्हणलं पण तुझ्या डोळ्याचा मला काय फायदा आहे. तेव्हा म्हणला घुबड म्हणे मग काय जास्त वजन नाही. मी तुझ्या पाठीवर बसतो आणि तुला सांगतो खड्डा आलं की तू चलत जाय. मी सांगत जाते. असं कोण म्हणू लागलं? घुबड म्हणू लागलं बरं नाही का? ते म्हणू लागलं तू नुसतं चलत जाय. आणि मग मी इकून खड्डा आला की तुला म्हणे जायचा निकून होय. इकून खड्डा आला की इकून होय. झाला कार्यक्रम सुरू द्यायचा. सांगायला कोण आणि ऐकायला कोण? पक्क ध्यानात ठेवा. आता असं करता महाराज घोडाला गाढवाचं घर माहित होतं का? आणि गाढवाचं घर पाहिलं होतं का? दोन्ही कधी झाले. एकाला डोळे आणि एकाला आंधळ. एकाचे पाय चांगले आणि एकाचे डोळे चांगले नाही का? असा कार्यक्रम दिवस निघू तर चालला ना.